नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चॅनल को सबस्क्राईब कर। नवनिर्वाचित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे येणारे 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे। या 2.5 वर्षामध्ये जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याकरता काय संकल्पना नेमकी तुमची आहे? माझी संकल्पना म्हणजे आपल्या जिल्ह्याचा विकास करायसाठी सर्वात अगोदर मी शिक्षणाबद्दल आणि आरोग्याबद्दल विचार करणार आणि खरंच आपल्या जनतेला म्हणजे कसे आरोग्य विभागाकडून कशा सुविधा मिळतील याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आणि मुलांच्या भविष्यासाठी शिक्षणा विभागाकडे जास्तीत जास्त लक्ष देणार। मला असं वाटते की म्हणजे माझ्या नेतृत्वात खरंच आपण म्हणजे हा मिळाला आहे, मला जिल्हा परिषद अध्यक्षाचा पद मिळाला आहे, तर माझ्या हाताने बरेच म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। आणि म्हणजे आपला भंडारा जिल्हा म्हटलं तर शेतीविषयी आणि म्हणजे खूप समस्या आहेत आपल्या याला, तर मी त्या पुरेपूर असं मला वाटत आहे। एकंदरीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता ज्या काही संकल्पना तुमच्या असतील त्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत म्हणा, महिला व बाल कल्याण विभागाच्या मार्फत म्हणा, बांधकाम नियोजनाच्या संदर्भात म्हणा, अशा काय संकल्पना तुमच्या आता सध्या नेमक्या? ह्या बांधकाम विभागाकडून म्हणजे ते जे रोडचे वगैरे काम समस्या आहेत, जास्त रोडांच्या त्यावाल्या समस्या आहेत। त्याचं बालकल्याण म्हटलं तर महिला बालकल्याण म्हणलं तर ते अंगणवाडीच्या आणखी म्हणजे अंगणवाडीमध्ये मुलांच्या समस्या राहतात त्या, आणि समाज कल्याण म्हटलं तर सर्व। भरपूरदा असं बघायला मिळते की राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला जो काही फंड येतो, समजा त्या फंड खर्च होत नाही आणि भरपूरशा जिल्हा परिषदेचा फंड हा राज्य शासनाला पुन्हा परत जातो, अशा काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये होताना आम्ही बघितलेल्या आहे। या विषयावर तुमचं मत काय आहे? नाही, तसं मला तरी नाही वाटत का असं होत असेल म्हणून, कारण की सर्व सस्पेंड म्हटलं तर होते जिल्हा परिषदेला पूर्ण निधी उपलब्ध झाल्यानंतर आपण ते करतोच खर्च करल्यास, कारण की सर्व लोकांच्या समस्याच एवढ्या राहतात, उलट निधी पुरत नाही त्याच्यासाठी। ताई, आपण मला सांगा की आता आपण अध्यक्ष बनला आहात, कोणाकोणाचा सहभाग, कोणाकोणाची मदत आपल्याला लाभली आहे, कोणाकोणाला धन्यवाद द्या? आमचे नेते नानाभाऊ पटोले, मोहन पंचभाई, तसेच आमचे सुभाष भाऊ आजबले आहेत, यांना सुद्धा, आणि माझे जे झेडपी मेंबर आहेत माझ्या पक्षातले त्यांना सुद्धा मी जे मानते की त्यांच्यापासून मला हे मिळालं। आणि एक जे आदिवासी अप्रोच संघटना आहे मेन, त्यांनी सुद्धा मला खूप म्हणजे ह्या केलं आणि त्यांनी सुद्धा मला मदत केली। आपल्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि 2 सभापती हे लेडीज आहे, आणि स्त्रियांना समोर यायचा एक चान्स मिळत आहे आणि काही करून दाखवायचा एक मौका मिळालेला आहे, तर काय सांगणार, हे कशा प्रकारची संधी आहे? खूप चांगली संधी आहे, कारण की आम्ही लेडीज आहोत, आता आम्ही दाखवून देऊ की खरंच लेडीज काय करू शकते। आणि याच्या अगोदर तुम्ही बघितलंही आहे की लेडीज आता आपले राष्ट्रपती आहेत त्या लेडीजच आहेत, तर ही तर ते राष्ट्रपती पद सांभाळत आहेत। आता हे एक जिल्हा परिषद पद आहे आणि अध्यक्षाचंच पद आहे, सभापतीचे पद आहेत, ज्या लेडीज आहेत आम्ही खरंच नेमकं करून दाखवू की खरंच काय जिल्हा परिषदला लेडीज करून दाखवू शकतात। हो, आता सुरळीत कामे केव्हापासून सुरू होतील? आता 2 समित्या वाटप व्हायच्या आहेत, मग नंतर त्याच्यानंतर ते सुरुवात होईल। आपल्याला चॅनलच्या माध्यमातून जे आपले जनता बघत आहे, आपले सरकारचे जे लोक आहेत, त्यांना काय प्रेमाचा संदेश आपण देऊ इच्छिता? लोकांना माझ्याकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। मी अशी सर्वांना, जे मला जनता ऐकेल त्यांना मी अशी गवाही देते, आणि खरीच त्यांचे कोणते कामं असतील त्यांनी माझ्यापर्यंत आले तर ते मी त्यांना पाठपुरावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन।